12वीचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. तर 12वीचा अभ्यास करताना आपल्याला अधिकाधिक गुण संपादन कसे करायचे हाच विचार ध्यानात घ्यायचा आहे. आपण 90 अंकाच्या वर कशा प्रकारे पोहोचू आणि त्यासाठी आपल्याला कुठले कुठले परिश्रम करावे लागेल हाच आपल्याला विचार या माध्यमातून करायचा आहे. केवळ पुस्तक वाचून पाठांतर करून किंवा मार्केटमध्ये जे काही विविध प्रकारचे गाईड्स उपलब्ध असतात त्या वाचून आपण केवळ 90% वर पोहोचू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला स्मार्ट वर्क स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीला सोडून आपल्याला नवीन पद्धत आत्मसात करायची आहे. तर आपल्याला एखाद्या स्मार्टफोन सारखं स्किल डेव्हलप करण्यासाठी आपल्याला आजपासूनच सुरुवात करणं गरजेचं आहे. परीक्षेच्या वेळेवर या गोष्टी आपल्यामध्ये येणं कठीण असल्यामुळे आपल्याला आतापासूनच या प्रत्येक स्किल आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. आणि कुठलीही स्किल आत्मसात करण्यासाठी ती टप्प्याटप्प्याने सरावातून ती स्किल आपल्याला आत्मसात करावी लागते. त्यासाठी मुख्य काय करता येईल तर आपल्याला या युट्यूबच्या माध्यमातून या लेक्चरच्या माध्यमातून कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. कन्सेप्ट म्हणजे काय, आपल्याला जर एकदा कुठली कन्सेप्ट समजली तर त्या कन्सेप्टवरून आपण प्रश्नाचा आवाका समजू शकतो आणि योग्य प्रकारे उत्तर सोडवू शकतो. आणि त्यासोबतच पेपरमध्ये पॅटर्न काय आहे, पेपरमध्ये बोर्ड कोणते कोणते प्रश्न विचारू शकतात, याआधी त्यांनी कोणते प्रश्न विचारलेले आहेत, किती अंकाला किती स्पष्टीकरण लिहायचं, पेपर कसा सोडवायचा, कुठला प्रश्न केव्हा लिहायचा, आणि यासोबतच हे सगळं करताना विशिष्ट आपल्याला 3 घंट्याच्या वेळामध्ये तो पेपर सोडवायचा असल्यामुळे टाइम मॅनेजमेंट करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या आपल्याला स्किल या माध्यमातून आजपासूनच शिकणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ह्या तुमच्या सगळ्या स्किल मी या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, तुमच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करतो. फक्त तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि माझ्यासोबत जुळायचं आहे. तुमचे जे कोणी मित्र असतील त्यांना सुद्धा तुम्ही या सगळ्या आपल्या उपक्रमाचा, आपल्या युट्यूब चॅनलचा त्यांना फायदा करून द्या आणि त्यांना सुद्धा अर्थशास्त्र या विषयामध्ये 90च्या वर पोहोचवासाठी प्रयत्न करा. तर मित्र, जास्त वेळ न घेता आपण पुढे बघू. आपण याआधी अर्थशास्त्र हा विषय शिकून आलो आहे. तर अर्थशास्त्रामध्ये आपण प्रकरण आपल्या अभ्यासक्रमातलं दुसरं, त्याचं नाव आहे उपयोगिता विश्लेषण, हे बघून आलो आहोत. आणि हे बघत असताना आपण याच्या पहिले उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेची कन्सेप्ट काय आहे ते कन्सेप्ट बघितली. आणि त्याच्यानंतर उपयोगितेचे जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य बघितले, उपयोगितेचे स्वरूप बघितले. आणि त्यानंतर आपण सीमांत उपयोगिता, एकूण उपयोगिता म्हणजे काय हे अभ्यासलं. आणि आज आपल्याला मित्र एक सिद्धांत बघायचा आहे जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. तो सिद्धांत आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर मित्र, सिद्धांत बघायच्या आधी आपल्याला कुठलाही सिद्धांत जेव्हा असतो त्या सिद्धांताची प्राथमिक माहिती माहीत असणं गरजेचं आहे. कारण की आपल्याला यापुढे पण बरेचसे सिद्धांत या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायचे आहे. त्याच्यामुळे कुठल्याही सिद्धांताचं स्ट्रक्चर काय असते, संरचना काय असते, ती संरचना माहीत असणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला प्राथमिक माहिती, प्रायमरी लेवलची माहिती सिद्धांतासंदर्भात सांगतो. तुम्हाला ती समजून घ्यायची आहे की जेणेकरून जेव्हा केव्हा पुढला आपण सिद्धांत बघू तो सिद्धांत तुम्हाला समजायला सोपाच जाईल, लिहायला सुद्धा काय जाईल, सोपा जाईल. तर मित्र, कुठलाही आपण जेव्हा सिद्धांत बघतो त्याला लॉ म्हणतात. कुठलाही आपण सिद्धांत बघतो, सिद्धांत बघत असताना सर्वप्रथम तो सिद्धांत कोणीतरी मांडतो. कुठला तरी व्यक्ती तो सिद्धांत मांडतो. म्हणजे काय काय लिहू आपण इथं, सिद्धांत मांडणारा. कोणता तरी व्यक्ती सिद्धांत मांडतो आणि तो केव्हा मांडतो त्याचं वर्ष दिलं असते आणि तो मांडल्यानंतर त्यानं कोणत्या पुस्तकात प्रकाशित केला, त्याने ज्या पुस्तकात सिद्धांत प्रकाशित केला त्या पुस्तकाचं नाव असते. म्हणजे काय म्हणाला मला की कुठलाही सिद्धांतराव हा सिद्धांत मांडताना तो मांडणारा एक विशिष्ट व्यक्ती असतो आणि तो ज्या वर्षी मांडतो ते वर्ष माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यानं मांडल्यानंतर त्यानं तो सिद्धांत जगासमोर कोणत्या साधनाद्वारे आणला, म्हणजे त्यानं कोणत्या पुस्तकात तो सिद्धांत टाकला, प्रकाशित केला, आणि हे आपल्याला माहित असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर मित्र, जे काही आपण आता सिद्धांत पुढे बघणार आहोत तर त्या सिद्धांताची स्ट्रक्चर काय, त्या सिद्धांताची संरचना काय
ही संरचना अशा प्रकारे असणं गरजेचं आहे. तर आपल्याला त्या सिद्धांतामध्ये प्रस्तावना करावी लागतात. जो आपण सिद्धांत बघू किंवा बघणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला प्रस्तावना करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं व्याख्या. जो आपण कुठलाही सिद्धांत बघणार आहोत तर त्या संदर्भातली त्या सिद्धांताची व्याख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर ही व्याख्या कशी असते, काय असते, त्या संदर्भात थोडं लक्ष देऊ आपण. व्याख्या आपल्या भाषेत लिहायची नाही. कुठल्याच सिद्धांताची व्याख्या आपल्या भाषेत लिहायची नाही. कारण आपल्याला या व्याख्या लिहून पेपर चेक करणाऱ्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे, त्याला आपल्याकडे ओढायचं आहे. आणि आपल्याकडे ओढासाठी त्याला इम्प्रेस करणं गरजेचं आहे. मग त्याला इम्प्रेस कसं करायचं? व्याख्या ज्या शास्त्रज्ञाने लिहिली, ज्या अर्थतज्ञाने लिहिली, त्या अर्थतज्ञाचं नाव लिहायचं. आणि नाव लिहिल्यानंतर त्याच्यासमोर त्याला कॉमा द्यायचा आणि इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ती व्याख्या पूर्ण करायची. म्हणजेच काय? व्याख्या लिहिताना जो व्यक्तीनं ती व्याख्या सांगितलेली आहे त्या व्यक्तीचं या ठिकाणी नाव लिहायचं आणि जी व्याख्या सांगितलेली आहे ती व्याख्या 2 इन्व्हर्टेड कॉमा मध्ये पूर्ण करायची. आणि अशा प्रकारे जर आपण व्याख्या लिहिली तर पेपर चेक करणारा नक्कीच इम्प्रेस होईल आणि तो पेपर चेक करताना कोणत्याच प्रकारचा कंजूसपणा तुमच्या सोबत करणार नाही. तो उदारमतवादी वृत्तीने तुम्हाला अधिकाधिक गुण द्यायचा प्रयत्न करेल. फक्त त्यासाठी आपल्याला हे स्मार्ट वर्क स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्यानंतर 14 मुद्दा येतो मित्रांनो, कोष्टक. जो आपण सिद्धांत बघणार आहोत तर त्यामध्ये कोष्टक असणं गरजेचं आहे. आणि कोष्टक काढल्यानंतर जे काही कोष्टक काढू त्याला आपण तक्ता म्हणतो. कोष्टक काढल्यानंतर त्या कोष्टकच्या खाली स्पष्टीकरण आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. मग आपण जे कोष्टक काढल्यानंतर त्या कोष्टकच्या खाली आकृती सुद्धा आपल्याला काय करावी लागेल? काढावी लागेल. आणि आकृती काढताना या कोष्टकाची माहिती घेऊन त्या कोष्टकाच्या माहितीवरून आपल्याला ही आकृती काढावी लागेल. आणि आकृती काढल्यानंतर त्या आकृतीचं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? स्पष्टीकरण करावं लागेल. त्यानंतर 4था झाला, 5वा झाला, 6वा मुद्दा आपण बघणार आहोत. 6वा मुद्दा आहे इथे गृहीते. आता मित्र, गृहीते म्हणजे काय? तर हा सिद्धांत लागू होण्यासाठी कुठलाही सिद्धांत लागू होण्यासाठी कुठली तरी गृहीत परिस्थिती ध्यानात घ्यावी लागते. म्हणजे त्याच गृहीत परिस्थितीमध्ये तो सिद्धांत काय होते? लागू पडते. अन्यथा तो सिद्धांत लागू पडत नाही. म्हणजे कुठल्या तरी कंडिशन असते, त्याच कंडिशन मध्ये तो सिद्धांत काय होते? लागू पडते. मग त्या कंडिशन म्हणजे कोणत्या? तर हे गृहीते. क्लिअर? मग त्यानंतर 7वा मुद्दा आहे तो आहे अपवाद. 7वा मुद्दा कुठला आहे? तर अपवाद. मग अपवाद म्हणजे काय? तर या कंडिशन मध्ये हा सिद्धांत लागू पडते म्हणजे गृहीते. पण कोणत्या कंडिशन मध्ये हा सिद्धांत लागू पडत नाही त्याला काय म्हटलं गेलाय? अपवाद. म्हणजे या कंडिशन मध्ये हा सिद्धांत लागू पडत नाही. मग या कंडिशन कोणत्या? की त्या सिद्धांताला ह्या कंडिशन लागू पडत नाही. हे आपण अपवाद मध्ये बघू समोर. आणि त्यानंतर सरते शेवटी 8वा पॉईंट आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये महत्व. आता हा जो सिद्धांत कोणता तरी अर्थतज्ञ मांडतो तो फक्त आपल्याला पेपरमध्ये लिहासाठी, पुस्तकात द्यासाठीच मांडतो का? नाही. तर या सिद्धांताचा पर्यायाने देशाला, विश्वाला, अर्थ व्यवस्थेला कशा प्रकारचा चांगला परिणाम होतो, कशा प्रकारे आपली अर्थव्यवस्था त्याच्यामुळे बळकटीस येते, यासाठी त्याचं महत्व काय, दैनंदिन जीवनामध्ये त्या सिद्धांताचं महत्व काय, यासाठी आपल्याला या जो काही कुठलाही सिद्धांत असेल त्या सिद्धांताचं महत्व लिहिणं गरजेचं असते. आणि सगळ्यात शेवटी 9वा मुद्दा असते की आपण जो सिद्धांत मांडू किंवा ज्या अर्थतज्ञाचा सिद्धांत वाचू, समजून घेऊ, समजून घेतल्यानंतर त्या सिद्धांताचे फायदे आणि तोटे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कुठल्याही निष्कर्षाच्या 2 बाजू असतात, एक फायदा असतो आणि एक तोटा असतो. मग त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये फायदा काय आणि तोटा काय या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. त्यालाच म्हटलं गेलं आहे सिद्धांतावरील टिपा. ठीक आहे. तर कुठलाही सिद्धांत लक्षात घ्या,
कुठलाही सिद्धांत अभ्यासत असताना हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता हे स्ट्रक्चर आपण स्वतः तयार करू शकतो. बरेचसे पूर्व काय करतात, सिद्धांत पाठ करतात, पाठांतरावर भर देतात. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला हा सिद्धांत पाठ करायची कुठल्याच प्रकारची गरज भासणार नाही. कारण की मित्र, सिद्धांत पाठ करत नसते, फक्त व्याख्या पाठ करत असते. कारण की काय, व्याख्या पाठ करायचं कारण आपल्याला पेपर चेक करणाऱ्याला इम्प्रेस करायचा आहे, म्हणून आपण व्याख्या पाठ करू. सिद्धांत पूर्ण थोडी पाठ करत असते. मग हा सिद्धांत फक्त आपल्याला एकाच गोष्टीवर, कुठलाही सिद्धांत असो, एकाच गोष्टीवर फोकस करावा लागतो. ती गोष्ट म्हणजे कन्सेप्ट. कन्सेप्ट इज द पॉवर. एकदा जर तुम्हाला कन्सेप्ट समजली, तुम्ही तो सिद्धांत अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम रीतीने स्पष्ट करू शकता, लिहू शकता, व्यक्त करू शकता. आणि कुठल्याही सिद्धांतावर तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्ही तो प्रश्न शांततेत अतिशय चांगल्या प्रकारे स्मार्ट वर्क स्किल नुसार तो प्रश्न तुम्ही पेपरमध्ये प्रेझेंट करू शकता. तर तुम्हाला या संदर्भात प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकते हे आपल्याला बघावं लागेल. तुम्हाला प्रश्न येऊ शकते, दिलेल्या सिद्धांताचे गृहीते लिहा, येऊ शकते. किंवा दिलेल्या सिद्धांताचे अपवाद लिहा, येऊ शकते. किंवा दिलेल्या सिद्धांताचे महत्व लिहा, येऊ शकते. बरोबर आहे. किंवा दिलेला सिद्धांत तुम्ही आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करून दाखवा, हा प्रश्न येऊ शकते. किंवा दिलेला सिद्धांत तुम्ही कोष्टकाद्वारे स्पष्ट करून दाखवा. अशा प्रकारे एरी फेरीचे कसेही प्रश्न आपल्याला या सिद्धांतावर येऊ शकते. आपल्याला या सिद्धांतामध्ये कुठलाही प्रश्न कसाही फिरून आला, कसाही आला, त्यासाठी 100% प्रिपेअर असणं गरजेचं आहे. आणि आपण प्रिपेअर तेव्हाच होऊ जेव्हा आपल्याला कन्सेप्ट समजेल, कन्सेप्ट आपल्या डोक्यात जाईल तेव्हा. तर मित्रहो, हे सांगितलं तुम्हाला मी. कुठलाही सिद्धांत अर्थशास्त्रामध्ये आला तर तो कशा प्रकारे लिहायचा, त्याचं हे स्ट्रक्चर. आता आपण आपल्या उपयोगिता विश्लेषण या प्रकरणामध्ये आलेला सिद्धांत कुठला आहे तो सिद्धांत बघू आणि तो सिद्धांत आपण या स्ट्रक्चरमध्ये समजून घेऊ. ठीक आहे. आपल्या अभ्यासक्रमातील पहिला जो सिद्धांत आहे तो सिद्धांत आपण या ठिकाणी बघणार आहोत. याच्यानंतर सुद्धा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये अनेक सिद्धांत येणार आहे, ते सिद्धांत सुद्धा आपण बघणार आहोत. तर मित्रहो, याच्या आधी आपण जे सिद्धांताचं स्ट्रक्चर बघितलं त्या स्ट्रक्चरमध्येच हा सिद्धांत आपल्याला फ्रेम करायचा आहे. तर मी तुम्हाला हा सिद्धांत सांगायच्या आधी कन्सेप्ट काय, कन्सेप्ट सांगतो. तर मित्र, कसं असते, सुरुवातला आपण कुठल्याही वस्तूची जास्त खरेदी करतो. सुरुवातला आपण कुठल्याही वस्तूची जास्त खरेदी करतो आणि अशा प्रकारे वस्तूची जास्त खरेदी केल्यानंतर कालांतराने आपण त्या वस्तूची खरेदी करणं काय करतो, थांबवतो. बरोबर आहे. मग आपण त्या वस्तूची खरेदी केल्यानं थांबवल्यानंतर कालांतरानं आपण काय करतो, त्या वस्तू खरेदी करतच नाही. का असं आहे, काय कारण आहे? म्हणजे काय केलं आपण, कुठल्याही वस्तू सुरुवातला आपण जास्त प्रमाणात खरेदी करतो, पण एक पातळी अशी येते की आपण त्या पातळीमध्ये वस्तू खरेदी करणं सोडून देतो, वस्तू खरेदी करतच नाही. उदाहरण सांगायचं म्हणजे मी एक नवीन घर बांधलं आहे आणि नवीन घर बांधल्यानंतर त्या घरामध्ये मी सुरुवातला फर्निचर आणणार, अनेक प्रकारचं शोकेसचं सामान आणणार. ठीक आहे. पण मी अनेक प्रकारचं फर्निचर आणलं, शोकेसचं सामान आणलं आणि माझं पूर्णच्या पूर्ण घर समृद्ध केलं. समृद्ध केल्यानंतर मला सांगा, मी पुन्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा फर्निचर आणणार का? नाही आणणार. माझ्याकडे एक कपाट आहे, मी परत दुसरं कपाट घेणार का? नाही, मला गरज नाहीये. जेव्हा मला गरज होती तेव्हा मी कपाट घेतलं, जेव्हा मला गरज होती तेव्हा मी फर्निचर आणलं, किचनमध्ये फर्निचर लावलं. पण आता मला गरज नाहीये ना, मग मी कशाला विनाकारण फर्निचर घेणार? म्हणजेच काय म्हणायचं आहे की सुरुवातला मी वस्तूची खरेदी केली, पण आता माझं समाधान झालंय. आता काय झालंय, माझं समाधान झालं. समाधान झालं म्हणजे मला फ्रीज पाहिजे होता, मी फ्रीज घेतला. मला टीव्ही पाहिजे होती, मी टीव्ही घेतली. मला एसी पाहिजे होता, मी एसी घेतला. आता माझ्याकडे सगळ्या वस्तू आहे ना, म्हणजे काय झालं, माझं समाधान झालं ना. मग माझं समाधान झाल्यानंतर मग मी पुन्हा काही वस्तू घेणार, काही गरज आहे का? नाही. मग हाच दैनंदिन जीवनातला सिद्धांत आपल्याला या नावानं बघायचा आहे. जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं तोच सिद्धांत आपल्याला या 3 नावानं बघायचा आहे.
त्यालाच म्हटलं गेला आरासी सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. त्यालाच म्हटलं गेला ऱ्हास समान सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. आणि त्यालाच म्हणते घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. सिद्धांत एकच आहे पण 3 नाव आहे. म्हणजे याचं उर्फ नाव हे, या दोनाचं उर्फ नाव हे, याचं उर्फ नाव हे. अशा प्रकारे सिद्धांत एकच आहे पण 3 नाव आहे. पेपर मध्ये तुम्हाला कशाही प्रकारे विचारू शकते की आरासी सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा, किंवा ऱ्हास समान सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा, किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा. तर कन्सेप्ट समजली? क्लिअर? पुन्हा एकदा मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. कन्सेप्ट काय? एक व्यक्ती आहे आणि एक व्यक्ती असल्यानंतर तो काय करतो, त्याला आंबा खायची आवड आहे. त्या व्यक्तीला आंबा खायची आवड आहे, तो आंबे खातो. मग आंबे खाल्ल्यानंतर काय होते? आंबे खाल्ल्यानंतर काय होते? तो एक आंबा खातो, मग दुसरा खातो, तिसरा खातो, चौथा खातो, 5वा खातो. अशा प्रकारे आंबा खातो आणि 6वा आंबा खातो. पण त्या काय होऊन राहिला की जसा जसा तो आंबा खाऊन राहिला, जसा जसा तो आंबा खाऊन राहिला, आंबा खाताना प्रत्येक आंब्यापासून मिळणारं समाधान त्याचं काय होऊन राहिलं आहे? कमी होऊन राहिलं आहे. जसा जसा तो आंबा खाऊन राहिला तसं तसं त्याचं समाधान काय होऊन राहिलं? कमी होऊन राहिलं. समजा त्यानं पहिला आंबा खाल्ला, पहिला आंबा खाल्ल्यानंतर त्याला त्या आंब्यापासून असं समजू आपण 40% समाधान भेटलं. ठीक आहे. मग त्याला दुसरा आंबा खाल्ला, दुसऱ्या आंब्यापासून त्याला 35% समाधान भेटलं. ठीक आहे. मग त्याला तिसरा आंबा खाल्ला, तिसरा आंबा खाल्ल्यानंतर त्याला 30% समाधान भेटलं. अशा प्रकारे तो एकामागून एक आंबा खाऊन राहिला. आंबा खाल्ल्यानंतर काय होऊन राहिलं? त्याचं समाधान काय होऊन राहिलं? ते कमी होऊन राहिलं. जसा जसा तो आंबा खाऊन राहिला तसं तसं मिळणार काय होऊन राहिले? समाधान कमी होऊन राहिलं. क्लिअर? मग अशा प्रकारे एक पातळी अशी येते की तिथं 0 समाधान येऊन राहिलं. एक लेवल अशी येते की तिथं आंब्यापासून मिळणारं जे समाधान आहे ते कसं येते? 0 येते. ठीक आहे. तर हाच दैनंदिन जीवनातला आपल्याला नियम या सिद्धांताच्या नावाखाली बघायचा आहे. तर आपण मित्र जे स्ट्रक्चर बघितलं होतं, स्ट्रक्चर बघताना मी तुम्हाला सांगितलं आहे की कोणताही सिद्धांत कोणता तरी व्यक्ती मांडतो. बरोबर आहे? कारण की सिद्धांत आपणही सिद्धांत मांडू शकतो, पण त्यासाठी तो सिद्धांत आपल्याला व्यवस्थितरित्या प्रूफ करून दाखवावा लागतो. तर हा जो आपण सिद्धांत बघून राहिलो आहोत, तर हा सिद्धांत मांडला कोणी? त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय? कधी मांडला? हे आपण या ठिकाणी बघू. तर हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न बऱ्याचशा अर्थतज्ञांनी केला. बरोबर आहे? आरासी किंवा ऱ्हाससमान किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न बऱ्याचशा अर्थतज्ञांनी केला. त्यामध्ये प्रमुख होते प्राध्यापक गॉसेन. यांनी हा सिद्धांत मांडला, पण यांचा हा सिद्धांत इतका लोकप्रिय झाला नाही. यांनी प्रयत्न केला, अतिशय चांगला प्रयत्न होता, पण यांनी मांडलेला हा सिद्धांत इतका पॉप्युलर झाला नाही. यानंतर जगामध्ये अतिशय एक चांगली क्रांतिकारी अर्थशास्त्रातली घटना घडली. ती घटना म्हणजे 1890 साल उजाडलं. 1890 साल उजाडल्यानंतर या सालामध्ये एक अतिशय चांगला ग्रंथ आला. त्या ग्रंथाचं नाव आहे अर्थशास्त्राची मूळ तत्वे. अर्थशास्त्राची मूळ तत्वे हा एक ग्रंथ 1890 मध्ये आला. क्लिअर? मग आता हा ग्रंथ आला म्हणजे हा ग्रंथ मांडला कोण? बरोबर आहे? तर हा ग्रंथ मांडला प्राध्यापक डॉक्टर ऑल्फ्रेड मार्शल. ऑल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राचे मूळ तत्वे हा ग्रंथ मांडला. आणि हा ग्रंथ मांडल्यानंतर यानं अतिशय चांगल्या प्रकारे सोप्या भाषेत पद्धतशीररित्या आरासी किंवा ऱ्हाससमान किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचं विश्लेषण या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. आणि हाच ग्रंथावरून आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये हा सिद्धांत टाकण्यात आलेला आहे. क्लिअर समजलं इथपर्यंत?
ज्या प्रकारे आपण कुठल्याही सिद्धांताचं स्ट्रक्चर बघून राहिलो होतो, स्ट्रक्चर बघत असताना ते स्ट्रक्चर काय असते आपण बघितलं होतं. स्ट्रक्चर नंबर 1 होतं की सिद्धांत मांडणारा कोणतरी व्यक्ती असतो, तो व्यक्ती बघितला आपण, कधी मांडलं ते बघितलं साल, आणि त्यानंतर कोणत्या पुस्तकात मांडलं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं. मग त्यानंतर दुसरा मुद्दा आपण बघितला होता, हेच आपलं व्यक्ती झालं आणि हीच आपली प्रस्तावना झाली. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आपण बघितली होती व्याख्या. व्याख्या म्हणजे काय, बरोबर आहे. तर ज्या व्यक्तीनं जो सिद्धांत मांडला तोच ती व्याख्या करून, बरोबर आहे. डेफिनेशन म्हणतो आपण त्याला. क्लिअर. मग प्राध्यापक, आता व्याख्या तुम्हाला सांगितलं मी, व्याख्या नेमकी लिहायची कशी, तर व्याख्या लिहायची प्राध्यापक डॉक्टर मार्शल यांची व्याख्या. यांची व्याख्या काय की इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ केली असता वाढलेल्या वाढीबरोबर जे वाढणारं समाधान आहे ते समाधान क्रमाक्रमाने काय होते, घटत जाते. समजलं मी काय म्हणालो. आपण प्राध्यापक डॉक्टर मार्शल यांची व्याख्या पाहून राहिलो. व्याख्या काय की इतर परिस्थिती कायम असताना, इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ केली असता, एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ केली असता त्या वाढलेल्या वाढीबरोबर प्रत्येक वाढलेल्या नगापासून जे काही मिळणारं समाधान आहे ते समाधान काय होते, क्रमाक्रमानं घटत जाते. समजली व्याख्या. आता जी व्याख्या मी तुम्हाला सांगितली ती व्याख्या मी तुम्हाला इथं एका चित्राच्या साह्यानं समजून सांगायचा प्रयत्न करतो. कसं, असं समजा ही टोपली आहे. ठीक आहे. आणि ही टोपली असल्यानंतर या ठिकाणी आंबे आहे इथे, हे इकडे आंबे आहेत. क्लिअर. आता हा एक मनुष्य, असं समजू हा एक मनुष्य. ठीक आहे. आता ही खाली टोपली, हे आंबे आणि हा मनुष्य. कल्पना करू आपण या टोपलीमध्ये काय झाले, सुरुवातला इथले 3 आंबे ठेवले. या टोपलीमध्ये सुरुवातला 3 आंबे ठेवले. ठीक आहे. 1 2 3. मग हे 3 इथले कमी करतो मी. 3 आंबे ठेवल्यानंतर मग काय झालं, हा मनुष्य जेव्हा हा पहिला आंबा खाईल, हा मनुष्य जेव्हा हा पहिला आंबा खाईल, पहिला आंबा खाल्ल्यानंतर हा आंबा टोपलीतला कमी म्हणजे काय झालं, याने खाल्ला, त्याच्यापाशी आला, इथला कमी करतो मी. मग हा मनुष्य जेव्हा इथला पहिला आंबा खाईल, पहिला आंबा खाल्ल्यानंतर त्याला जास्त समाधान मिळेल. बरोबर आहे. मग पहिला आंबा जेव्हा खाईल तो काय होईल, त्याची भूक कमी होऊन जाईल. त्याची भूक काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. मग तो काय करेल, परत दुसरा आंबा खाईल. बरोबर आहे. दुसरा आंबा खाईल, मग त्याची भूक आणखी थोडीशी कमी होऊन जाईल. ठीक आहे. मग परत तो काय करेल, तिसरा आंबा खाईल. तिसरा आंबा खाल्ल्यानंतर परत काय होईल, त्याची भूक आणखी कमी होऊन जाईल. ठीक आहे. मग आता आपण पुन्हा या ठिकाणी टोपलीतला काय करू, हा जो साठा आहे हा साठा वाढवू. ही जी टोपली आहे त्या टोपलीतला जो काही साठा आहे तो साठा आपण काय करू, वाढवू. मग आणखी आपण या ठिकाणी 4 आंबे इकडले घेऊ आणि इथं ठेवून देऊ. 1 2 3 4. मग इथच्या 4 कमी होणं म्हणजे कुठे येणार, इथे टोपलीमध्ये. 1 2 3 4. मग या ठिकाणी पुन्हा 4 आंबे आले. मग मला सांगा, हे जे 4 वाढलेले आहे, हे वाढलेले 4 आंबे तो खाऊ शकणार का, खाऊ शकणार का. जशा प्रकारे आंबे वाढून राहिले, जशा प्रकारे आंबे वाढून राहिले, वाढलेले आंबे वाढल्यानंतर तो खाणार का, आंबे वाढलेले जास्त नाही वाढणार, नाही खाणार. का नाही खाणार, कारण की त्याचं समाधान काय होऊन राहिलं आहे, कमी होऊन राहिलं आहे. जसे जसे नग वाढून राहिले, पहिले 1 आणला इकडला, मग दुसरा आणला इकडे, तिसरा आणला, चौथा आणला, मग जसे जसे या टोपलीचे नग तो खाऊन राहिला, म्हणजे नग वाढून राहिले, वाढलेल्या नगाबरोबर त्याचं सुद्धा समाधान काय होऊन राहिलं आहे, कमी होऊन राहिलं आहे. आणि हेच तर आपल्याला बघायचं आहे इथं.
हाच सिद्धांत आहे. कन्सेप्ट समजली, तुम्ही सिद्धांत पुन्हा फिरू शकता, सिद्धांत पुन्हा लिहू शकता. बरोबर आहे. पण हीच कन्सेप्ट आहे की इतर परिस्थिती कायम असताना. मग आता इतर परिस्थिती कोणती आहे? बरोबर आहे. कंडिशन कोणती आहे इतर परिस्थिती म्हणजे? तर ती इतर परिस्थिती आपण समोर गृहीते जेव्हा बघू, त्या गृहीतेमध्ये ती इतर परिस्थिती कोणती अभ्यास करा आहोत. मग ती इतर परिस्थिती स्थिर आहे, कायम आहे. इतर परिस्थिती बदलली की सिद्धांत लागू पडत नाही. लक्ष द्या, एकदा जर इतर परिस्थिती बदलली तर हा सिद्धांत लागू पडत नाही. इतर परिस्थिती स्थिर पाहिजे, कमी नाही झाली पाहिजे आणि वाढली नाही पाहिजे, एकदम स्ट्रेट राहिली पाहिजे. तर ती इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात, वस्तू म्हणजे काय झाली आपली इथं आंबे, एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ केल्यानंतर त्या वाढलेल्या नगापासून जे काही समाधान मिळते ते समाधान क्रमाक्रमानं काय होऊन राहिलं आहे, इथं कमी होऊन राहिलं आहे, घटून राहिलं आहे. हीच व्याख्या म्हणते. कोण म्हणते? प्राध्यापक डॉक्टर मार्शल. समजलं? सोपी आहे. हा सिद्धांत एकदम सोपी आहे. कोणत्याच प्रकारचा कठीणपणा या सिद्धांतामध्ये नाही आहे. तुमचं डोकं जाग्यावर ठेवा, सिद्धांत समजून घ्या. नसेल समजला, व्हिडिओ मागे सरकवा, बॅक मध्ये या आणि मी ज्यापासून हा सिद्धांत तुम्हाला सांगून राहिलो आहोत ते शब्द ऐका, ते व्हिडिओ बघा आणि समजायचा प्रयत्न करा. अतिशय सोप्या शब्दात मी तुम्हाला हा सिद्धांत सांगून राहिलो आहोत. कारण की मला माहिती आहे, सिद्धांत म्हटला की बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर संकट कोसळते, चेहऱ्यावर 12 वाजते, विचार करत राहते. त्याच्यामुळे आपल्याला हा सिद्धांत समजून घ्यायचा आहे. मग आपण स्ट्रक्चर बघितलं, पहिले व्यक्ती बघितली, वर्ष बघितलं, पुस्तक बघितलं, व्याख्या बघितली. मी जी व्याख्या सांगितली ती व्याख्या माझी नाही आहे, तर कोणाची आहे? प्राध्यापक डॉक्टर मार्शल यांची व्याख्या आहे. ठीक आहे. मग व्याख्या बघितल्यानंतर आता आपल्याला पाहत आहे स्ट्रक्चर नंबर 3 काय? कोष्टक. स्ट्रक्चर नंबर 3 काय आहे? कोष्टक. तर ते कोष्टक आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. या ठिकाणी आपण कोष्टक बघता असताना मी आंब्याचे नग हा एक कॉलम घेतला आहे आणि सीमांत उपयोगिता हा एक कॉलम घेतला आहे. पुस्तकात जसं कोष्टक दिलं आहे तसंच काढणं अपेक्षित नाही आहे. पुस्तकात जे गृहीते अपवाद दिलेले आहेत ते काढणं अपेक्षित नाही आहे. पुस्तक आपल्या दृष्टिकोनातून एक ट्रॅक लाईन आहे आणि आपल्याला आपल्या बुद्धीला जे पटेल ते आपल्याला मुद्दे लिहायचे आहे. त्याच्यामुळे पुस्तकात सर अशा प्रकारे आकडेवारी आहे, तुम्ही वेगळी आकडेवारी सांगितली. आकडेवारीचा कुठल्याच प्रकारचा फरक नाही आहे. फक्त आपल्याला काय करावं लागते? कन्सेप्ट वरून कोष्टक तयार करायचा आहे. तर आंब्याचे नग काय आहे? तर आपण समजा पहिला आंबा खाऊ. पहिला आंबा खाल्ल्यानंतर या पहिल्या आंब्यापासून आपल्याला त्या आंब्यामध्ये सीमांत उपयोगिता जवळपास 25 मात्रा मिळेल असं गृहीत पकडू. एखादा मुलगा आहे आणि हा मुलगा जेव्हा पहिला आंबा खाईल, पहिला आंबा खाल्ल्यानंतर त्या मुलाला सीमांत उपयोगिता पहिल्या आंब्यापासून 25 मात्रा मिळाली. ठीक आहे. त्यानंतर दुसरं पाहू. जेव्हा तो दुसरा आंबा खाईल तेव्हा त्याला सीमांत उपयोगिता किती मिळेल तुम्ही सांगा. कारण की आपण बघितलं आहे की उपयोगिता ही काय होते? घटत जाते. वाढणार का? नाही. सीमांत उपयोगिता ही घटत जाते. मग घटत जात असल्यामुळे किती होणार? 5 ना आपण कमी करू तर ती होईल 20 मात्रा. बरोबर आहे. परिणाम लिहायचं. लिटर मध्ये आहे, किलो मध्ये आहे, मात्रेमध्ये आहे, वस्तुमान काय आहे हे परिणाम लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण जेव्हा तिसऱ्या आंब्याचं सेवन करू, हा मुलगा तिसऱ्या आंब्याचं जेव्हा सेवन करेल, सेवन केल्यानंतर याला या तिसऱ्या आंब्यापासून 15 मात्रा काय मिळेल? सीमांत उपयोगिता मिळेल. क्लिअर. मग त्यानंतर जेव्हा हा मुलगा चौथा आंबा खाईल, चौथा आंबा खाल्ल्यानंतर याला या आंब्यापासून 10 मात्रा सीमांत उपयोगिता मिळेल. त्यानंतर हा मुलगा जेव्हा 5वा आंबा खाईल, 5वा आंबा खात असताना त्याला यापासून 5 मात्रा काय मिळेल? सीमांत उपयोगिता मिळेल. क्लिअर. त्यानंतर जेव्हा हा मुलगा 6वा आंबा खाईल, 6वा आंबा खाल्ल्यानंतर याला यापासून 0 मात्रा सीमांत उपयोगिता मिळेल. आपण 5च्या पटीनं कमी करून राहिलो. बरं, आपण 5च्या पटीनं कमी करून राहिलो.
तुम्ही पण कितीच्याही पटीने कमी करू शकता, पट सारखी आली पाहिजे. तुम्ही 4च्या पटीने कमी करू शकता, 3च्या पटीने कमी करू शकता, कितीच्याही पटीने कमी करू शकता. फक्त स्ट्रक्चर अशा प्रकारे बनता आलं पाहिजे. त्यानंतर आपण 7व्या जेव्हा आंब्याचं सेवन करू, 7व्या आंब्याचं सेवन करताना हा मुलगा काय करेल, त्याला सीमांत उपयोगिता मायनस मध्ये न्यावी लागेल. म्हणजे ते ऑटोमॅटिकली मायनस मध्ये जाईल. म्हणजे काय येईल, -5 मात्रा ती सीमांत उपयोगिता राहील. अशा प्रकारे आपण कोष्टक काढलं. कोष्टक अतिशय सोपं आहे. आपणच आपल्या मताला माहिती भरायची आणि कोष्टक तयार करायचं, जेणेकरून 0 इथे आला पाहिजे आणि मायनस मध्ये गेलं पाहिजे असं. तर काय, आता मी कोष्टक काढलं. कोष्टक काढल्यानंतर आपल्याला त्या कोष्टकाचं स्पष्टीकरण सुद्धा करता आलं पाहिजे. तेव्हाच आपला सिद्धांत अतिशय चांगल्या प्रकारे आपण स्पष्ट करू शकतो. मग आता स्पष्टीकरण कसं करायचं, ते लिहायचं. स्पष्टीकरण वरील मानसशास्त्रीय कोष्टकामध्ये आंब्याचे नख आणि सीमांत उपयोगिता दाखवलेली आहे. पहिल्या नगापासून 25 मात्रा सीमांत उपयोगिता प्राप्त होऊन राहिली आहे. तर जेव्हा आपण 7व्या नगाचं सेवन करू, 7व्या आंब्याचं सेवन केल्यानंतर त्यापासून सीमांत उपयोगिता -5 होऊन राहिली आहे, ते घटून राहिली आहे. हे आपण या ठिकाणी लिहू शकतो. सोबतच आपण स्पष्टीकरण असं लिहू शकतो की ज्या प्रकारे आंब्याचं नगाचं सेवन वाढवून राहिलं आहे, आंब्याचं नगाचं सेवन वाढल्यानंतर सीमांत उपयोगिता घटून राहिलेली आहे. पहिल्या नगाला 25 मात्रा आहे, तर 7व्या नगाला -5 मात्रा ही सीमांत उपयोगिता आहे. कोष्टक समजलं. त्यानंतर आपण बघणार आहोत इथे आकृती. काय बघणार आपण आता, आकृती. आपण हे जे मुद्दे घेऊन राहिलो, कोष्टक, आकृती, कुठल्याही सिद्धांताचे जे काही स्ट्रक्चर असते त्या स्ट्रक्चर मध्ये हे घटक महत्वाचे आहे आणि त्या घटकावरूनच आपण एक एक मुद्दे या ठिकाणी काय करून राहिलो आहोत, समजून घेऊन राहिलो, जेणेकरून आपल्याला सिद्धांत समजायला काय जाईल, सोपा जाईल. मग आता आकृती बघताना आपण आकृती काढताना याला नाव देऊ, याला अ देऊ, याला क्षत्रिय श देऊ, याला य देऊ. ठीक आहे, क्लिअर. आता आपण ही आकृती जेव्हा काढू, आकृती काढताना आपण ज्या ठिकाणी आपण कोष्टक काढला आहे त्या कोष्टकाची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. एक लक्षात ठेवायचं की आकृती आपण कोष्टक ज्या माहितीनुसार भरला आहे तीच माहिती आकृतीमध्ये वापरायची आहे. क्लिअर. मग आता नेहमी लक्षात ठेवायचं की आंब्याचे नख सीमांत उपयोगिता, आंब्याचे नख आहे तर आपण आंब्याचे नख खाली लावू, आंब्याचे नख. ठीक आहे. आणि सीमांत उपयोगिता किती लावू, हे सीमांत उपयोगिता, सीमांत उपयोगिता. याला आकृती म्हणते, याला आलेख म्हणते. ठीक आहे, याला आलेख सुद्धा म्हटलं गेलं आहे. मग आता आंब्याचे नख किती आहे एकूण, 1 2 3 4 5 6 7 आहे. मग विशिष्ट अंतर घेऊन आपण इथं 7 आंब्याचे नख काढू. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. मात्रा किती आहे, 25 मात्रा आहे, 5च्या पटी काढून राहिली आहे. मग हे 0 5 10 15 20 25 30. क्लिअर. मग आता यानंतर आपल्याला ही जी माहिती आहे ती माहिती भरू. आंब्याचे नाव 1 2 3 4 5 6 7. सीमांत उपयोगिता 0 5 10 15 20 25 30. क्लिअर. याला अक्ष म्हणते, याला काय म्हणते, अक्ष. हा अक्ष, हा अय. ठीक आहे. त्यानंतर आता जेव्हा आपण आंब्याचं नख पहिलं खाऊ तर किती भेटते आपल्याला, 25 मात्रा भेटते. जेव्हा आंब्याचं नख आपण पहिलं खाऊ तर किती भेटते, 25 मात्रा. हे पहिलं 25 कुठे आहे, हे इथे पहा. जेव्हा आपण आंब्याचं पहिलं नख खाऊ, पहिलं नख खाल्ल्यानंतर आपल्याला सीमांत उपयोगिता किती मिळून राहिली, 25. त्यानंतर दुसरं जेव्हा आपण नख खाऊ तर किती मिळून राहिली आहे, 20. 20 कुठे आहे, हे इथे, हे 20.
दुसऱ्यापासून मिळून गेली आपल्याला 20. त्यानंतर तिसऱ्यापासून किती मिळून गेली आहे 15. हे 15, हे तिसरं, ठीक आहे. हे तिसऱ्यापासून मिळाली आपल्याला 15. चौथ्यापासून किती मिळून गेली आहे 10. हे चौथं, हे 10. चौथ्यापासून मिळालं आपल्याला इथे 10. त्यानंतर पाचव्यापासून आपल्याला 5 मात्रा मिळत आहे, बरोबर आहे. हे 5 म्हणजे हे इथे 5 मात्रा, ठीक आहे. हे इथे 5 मात्रा. त्यानंतर हे 6, बरोबर आहे. हे 6 पासून किती आहे 0. हे किती आहे इथं 0. म्हणजे 6 पासून काय राहील इथं 0. हे 6 वर काय राहील इथं 6 वरच राहील, ठीक आहे. त्यानंतर 7 पासून किती आहे -5. मग आता -5 कुठे येईल खाली येईल ना. हे 0, हे मग हे खाली हे 0 -1 -2 -3 -4. हे काय राहील -5 -10 -15, बरोबर आहे ना. इथून ह्या लेवलनं जसं जसं खाली जाईल, खाली गेल्यानंतर मायनस मध्ये जाईल, वरतं प्लस मध्ये जाईल. क्लिअर. मग आता 7च्या नगापासून किती आहे -5. ह्या 7चा नग याच्यापासून किती आहे -5. -5 कुठे आहे हे इथे आहे -5. हे सरळ घेऊन जा इथे, हे -5, बरोबर आहे. क्लिअर. आता काय करणार आपण समजलं ना. म्हणजे आंब्याचे नग आणि सीमांत उपयोगिता आपण दाखवलेली आहे. हे आंब्याचे नग आणि ही सीमांत उपयोगिता या माहितीनुसार हे आपण अशा प्रकारे रेषा काढल्या. अशा प्रकारे रेषा काढल्यानंतर आता काय करू आपण हे बिंदू एकमेकाला जोडून घेऊ. अशा प्रकारे हे बिंदू एकमेकाला काय करून घेऊ आपण जोडून घेऊ, ठीक आहे. मग जोडल्यानंतर आपण काय करू या ठिकाणी एक वक्र काढू. हे तुम्हाला काम सगळं स्केलने करायचं आहे, हाताने हे काम करायचं नाही. यासाठी स्केल वापरायची आणि स्केलनी हे काम करायचं. मग त्यानंतर आपण काय करू जे बिंदू आपण या ठिकाणी काढलेले आहेत ते बिंदू आपण आता जोडून घेऊ. हे बिंदू जोडल्यानंतर अशा प्रकारे एक सरळ रेष खाली जाईल, ठीक आहे. मग या रेषेला मी नाव देतो CU, ठीक आहे. सी म्हणजे सीमांत उपयोगिता, याला नाव दिलं मी CU, सीमांत उपयोगिता. क्लिअर झालं, समजलं. आता हे जे कोष्टक आपण आकृती काढली, आलेख काढला, त्या आलेखामध्ये ही बाजू आणि ही बाजू 2 बाजू आहे. ही बाजू म्हणजे कोणती डावी बाजू, बरोबर आहे. डावी त्याला आपण काय म्हणतो ही डावी आणि ही झाली आपली डावी म्हणजे एक बाजू, डावी म्हणजे लेफ्ट बाजू आणि ही आपली उजवी, याला म्हणून आपण राईट बाजू, ठीक आहे. क्लिअर झालं. आता आपल्याला या आकृतीचं खाली काय करायचं आहे स्पष्टीकरण करायचं. हे म्हणू का सध्या मी या ठिकाणी आपल्याला या आकृतीचं काय करायचं स्पष्टीकरण करायचं आहे. स्पष्टीकरण. आता आकृतीचं स्पष्टीकरण करताना अतिशय सोप्या शब्दात चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण करावं लागेल. वरील आकृतीमध्ये अक्ष रेषेवर आंब्याचे नख दर्शविलेले आहे, तर अय रेषेवर सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. कोष्टकाचा आधार घेऊन कोष्टकाच्या माहितीवरून या आकृतीमध्ये अंक नमूद केले, आंब्याचे नख नमूद केले, सीमांत नख नमूद केले आणि ज्या प्रकारे कोष्टकामध्ये आंब्याचे नख आणि सीमांत उपयोगिता दिलेली आहे त्यानुसार रेषा ओढून आंब्याचे नख आणि सीमांत उपयोगिता काय केलेली आहे आम्ही जोडलेली आहे आणि त्यापासून CU हा एक वक्र काढलेला आहे. हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली येणार आहे. ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू. हा वक्र डावीकडून उजवीकडे काय येऊन राहिला आहे खाली येऊन राहिलेला आहे. त्यामुळे या वक्राला आपण सीमांत उपयोगिता वक्र हे नाव दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी कोष्टक आणि आकृतीचं काय करायला लागेल स्पष्टीकरण करावं लागेल, जेणेकरून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीनं आणि मुद्देसूद हा सिद्धांत आपल्याला स्पष्ट करता येईल. तर मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की कुठलाही सिद्धांत लिहिताना त्या सिद्धांताचं स्ट्रक्चर काय असते ते स्ट्रक्चर आपण बघितलं. त्यानंतर आपण
हा जो सिद्धांत बघून राहिलो त्याला 3 प्रकारे नाव आहे. त्याचं नाव आहे आरासी सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, त्यालाच म्हणते ऱ्हास समाज, त्यालाच म्हणते घट्ट सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. त्यानंतर आपण तो कोणी मांडला ते बघितलं. प्राध्यापक ऑल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूल तत्वे या ग्रंथामध्ये हा सिद्धांत मांडला आणि जगासमोर आला. मग आपण त्याची व्याख्या लिहिली होती. व्याख्या कशी लिहायची तुम्हाला सांगितलं मी. व्याख्या लिहिल्यानंतर आपण या ठिकाणी कोष्टक बघितलं, या ठिकाणी आपण आकृती बघितली. म्हणजे जसं कुठल्याही सिद्धांताचं स्ट्रक्चर असते, संरचना असते, त्या संरचनेमध्ये आपण हा सिद्धांत अभ्यासून राहिलो आहोत. मित्र, हा व्हिडिओ अपलोड करायला मला वेळ झाला. काही तांत्रिक कारण असल्यामुळे मी हा व्हिडिओ आपल्यासमोर उशिरा देऊ शकलो. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांची क्षमा मागतो. पण यानंतर मी नक्कीच प्रयत्न करेल की दररोज तुम्हाला दैनंदिन व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करेल. तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि अधिकाधिक आपल्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.